महेश मांजरेकर यांनी घेतली आहे। यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल केलाय। बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकही उमेदवार नाही। बिनविरोधमुळे सगळ्या ठिकाणचे जेन झी जे पहिल्यांदा मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ झालेत। त्यांच्या डोक्यात जी आग आहे ती बाहेर आली नाही आणि मग यांची हालत खराब होईल असंही ठाकरे बंधू म्हणाले। जो निवडतो म्हणजे त्याचं मत की मला हवा की नको हे राहिलंच नाही। मग अशा वेळेला तर काही करू शकत नाही। आता एखादा आला नाही, कोणीच उभं राहिलं नाही, मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग 30% लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको, तर ते बाद केलं गेलं पाहिजे। काय आहे तो त्या वोटिंग पॅड जे आहे ना त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा, पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे हा। नाही पण नोटा आता तो निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार नाही। गेला। पण आता जिथे निर्विवाद आले तर तिकडे नोटा पण दाबायला चान्स नाही ना। एक्झॅक्टली, कारण नोटा मिळाल्या ना। नाही पण म्हणून माझं म्हणणं की नोटा हे पाहिजे नाही महेशजी, म्हणून जसं काही वेळेला एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि ते टेंडरमध्ये जर काही गफलत वाटली तर रिटेंडर करतात। तसंच मला असं वाटतं, मी परवाच्या आमच्या पत्रकार परिषदेत बोललो की जिथे हे बिनविरोध झालेत तिथे निवडणूक आयोगाने रिझल्ट थांबवले, ते आमच्या बाकीच्या निवडणुकांबरोबर जाहीर करतील, कारण तो गुलाम आहे त्यांचा। तिथल्या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने घेतली पाहिजे। हे जे बिनविरोध सगळं थोतांड झालं, कारण आता ते तिकडनं त्यांनी बरं या बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एक सुद्धा नाही, राष्ट्रवादी पवारसाहेबांचा एक सुद्धा नाही, अपक्ष एक सुद्धा नाही आला। एनझी हा एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे। या सगळ्या ठिकाणचे जे जेनझी जे पहिल्या प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब होणार। राज्यातल्या ड्रग्सच्या फैलावाला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे अशी टीका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे